उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतो? आज विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, शेवटची मुहूर्त आहे आणि आज आम्ही महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे नंदुभाऊ महाजन याचा उमेदवार अर्ज तर थोड्याच वेळामध्ये आम्ही भरायला चाललेलो आहोत. सर्व जिल्हाभरातून मतदार जे आहेत, विशेष करून नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत, सगळे आमदार आहेत, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान जर पाहिलं तर 630 आहे, त्यापैकी जो 500च्या वर मतदान, 525च्या वर मतदान हे आमचंच आहे, महायुतीचं या ठिकाणी आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. फक्त आम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये सर्वाधिक मताने जळगावची जागा कशी निवडून येईल यासाठी आम्हाला आता प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आमचा आता प्रयत्न चाललेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला नंदू महाजन हे बहुमताने, मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येतील. जळगावच्या जागेसाठी शिवसेनेने मोठा आग्रह धरलेला होता. शिवसेनेचा आग्रह या ठिकाणी नाही, मला असं वाटतं की आग्रह सगळीकडे सगळ्यांचा होता. आपण दररोज तुम्हीच दाखवत होता 17च्या 17 ठिकाणी. मग शिवसेनाही मागत होती, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही मागत होती, अजितदादा गटाची आम्ही मागत होतो, पण शेवटी तडजोड झाली. हे शेवटपर्यंत बोलण्यास सुरूच असतात, आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो आहोत. पण शेवटी वाटाघाटी झाल्या, अतिशय यशस्वी झाल्या, समन्वयाने झालेल्या आहेत आणि त्यामुळे 4 जागा एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्या गटाला दिल्यात, 2 जागा सुमित्राताई पवार आहेत त्यांच्या गटाला दिलेल्या आहेत आणि 11 जागा आम्ही घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या विषयावर पडदा पडलेला आहे, पण आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे या जागा आता निवडून आणू. विरोधकांना खातंसुद्धा उघडता येणार नाही. 17 पैकी एकही जागा त्यांना, जी परिस्थिती जी महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली, विधानसभेत झाली, तीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षाही वाईट परिस्थिती त्यांची या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी आहेत, कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज भरलेले आहेत, अजून अर्ज भरले सुरूच आहेत. आता बी फॉर्म नाही मिळाला तर त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांनी भाजप लिहिलं आहे ते. जे अपक्ष राहतील त्यानंतर आम्ही त्यांना सांगू, त्यांची मनधरणी करू, ते माघार घेतील. महायुतीमध्ये कुठेही दरार पडणार नाही, महायुतीमध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ. आणि मी सांगतो की आम्ही सगळे 100% निकाल 17च्या 17 जागा या महायुतीला निवडून आणू. अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते. अनेक लोकांची चर्चा होती जळगावमध्ये देखील. आता काही यादी जाहीर झालेली आहे, काहींमध्ये नाराजी पाहायला मिळते. भाऊ, नंदू भाऊंचं नाव नेमकं कुठे पुढे गेलं, कुठेच नाराजी नाही आहे. नाराजी असती तर मग या ठिकाणी अमोल शिंदे आले असते का? नसते आले. नंदू वाढवणे आले असते का? नसते. आज आमच्या केतकीताई आलेल्या आहेत, त्यांचं नाव खूप पुढे होतं, त्यासुद्धा 2-3 तासापासून इथे झालेले आहेत. गोविंद अग्रवाल आहेत आमचे नगराध्यक्ष शेंदुर्णीचे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाही. तुम्हाला कोणी बोललं का? नाही. त्यामुळे आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळे मिळून आता ही जागा लढवायची आहे. मग आमच्या पक्षातले असतील का महायुतीचे घटक पक्षातले लोक असतील, नेते असतील, आम्ही सर्व मिळून ही जागा विक्रमी मतांनी यावेळेला निवडून आणू. आता गुलाबभाऊ मुंबईत आहेत, आपल्याला कल्पना आहे. अमोल भाऊ या ठिकाणी आहेत, चंदूभाऊ आहेत, त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे. पण तुम्हाला जे लोक बाहेरगावी आहेत त्यांच्याबद्दल आपण काय चर्चा करावी मला कळत नाही आहे. सगळे या ठिकाणी आहेत, रोज चर्चा झालेली आहे. कालपर्यंत आम्ही सोबत बसलो होतो, माझ्या घरी बसलेलो होतो. गुलाबभाऊची आज सकाळी झाली, आत्ता एका तासापूर्वी चर्चा झाली, त्यामुळे मला मुंबईला थांबावं लागलं, म्हणून मी इथे आहे. आणि त्यांचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेले आहेत. आता मलाही नाशिकला जायचं आहे, नाशिकला, पण मी थोडे प्रायोरिटी जळगावला दिली की मला ते म्हणजे काही गरज नाही, ते तुम्ही तिकडेच या. पण मी इथे आता फॉर्म भरला, आता इथून मी नाशिकला चाललेलो आहे. त्यामुळे काही जण या ठिकाणी येऊ शकले नाही. अनिल दादा आहेत, आमच्या वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, गुलाबरावजी देवकर या ठिकाणी आहेत, सगळे या ठिकाणी आहेत. आता एखाद दुसरा जण नसला, त्यांना बाहेर जावं लागलं फॉर्म भरायला नेते म्हणून, तर मग त्यांचं नाव घेऊन आपण दरार पडली, नाराजी आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. जागा मिळाली नाही, आता मी तुम्हाला तेच सांगतोय की आता जागेचं वाटप झालेलं आहे. 4 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्यात त्यांनी 4 जागा मागून घेतलेल्या होत्या, आधीच मागितलेल्या होत्या. अरे त्यांची जागा नाशिकची आहे,
मी त्यावेळेलाही म्हटलं होतं की नाशिक तुम्ही आम्हाला देत असाल तर जळगाव आम्ही तुम्हाला देऊ, पण ते त्यांच्याकडून होऊ शकलं नाही. त्यांना एकनाथजींनी संमती दिली नाही, त्यामुळे मग ही जागा आम्हाला सोडता आली नाही. संख्येचं गणित त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून मग आता ही जागा भाजपच्या वाटेला आलेली आहे. आम्ही एकत्रितपणे सगळेजण मिळून काम करू आणि पुन्हा सांगेल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आलेली असेल.